जे आपल्याला वन आणि वन्यजीव संरक्षण त्याचबरोबर जंगलासंबंधित काही व्यवस्थापन असेल त्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे सहर्ष स्वागत. तर या ठिकाणी उपस्थित श्री विशाल विश्वास रुबल साहेब वनरक्षक ग्रेड, श्रीमती अश्विनी तुकाराम वाघमारे मॅडम वनरक्षक ग्रेड, श्री अशोक दत्त गोरे साहेब सामाजिक वनीकरण महाराष्ट्र, श्री शहाजी पाटील साहेब क्षेत्रीय सहाय्यक, श्री युनुस मने साहेब रेस्क्यू टीम, श्री गौरव गायकवाड साहेब रेस्क्यू टीम, श्री पांडुरंग हुगळे साहेब रेस्क्यू टीम, श्री शिवाजी खोत साहेब क्षेत्रीय सहाय्यक. या ठिकाणी सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा विद्यानिकेतनतर्फे सहर्ष स्वागत करते. आपल्या विद्यार्थ्यांना वन्य प्राण्यांचं आपल्या जीवनामध्ये किती महत्व आहे, कारण ही अन्न साखळी या सगळ्या जीवापासून तयार होते आणि म्हणून तर आपण जगत आहोत. चीन मधलं एक साधं प्रकरण झालं की अन्न संपवणं हे चिमण्यांचं काम व्हायला लागलंय आणि चिमणे इतकं अन्न खातात की त्या चिमण्यांना जर अन्न खाऊन नाही दिलं तर 2 वर्ष आपल्याला अन्नधान्य पुरेल एवढं अन्न ते संपवत आहेत. म्हणून चिमण्या सगळ्या संपवल्या आणि त्या चिमण्या एवढ्या छोट्याशा अन्नधान्य सोडून कीटक खात आहेत, त्यापासून रोगराई होणारी थांबत होती हे त्यांच्या लक्षात नाही आलं आणि म्हणून जागतिक लेवलचा एक आजार सगळीकडे पसरायला लागला आणि माणसं मरायला लागली. ते नंतर लक्षात आलं आणि परदेशातनं जपान सारख्या देशातनं चिमण्या मागवल्या गेल्या. म्हणजे इतकं अन्न साखळी तुटली तर काहीतरी होऊ शकतं आणि शेवटी आपण आपल्या जीवावर सुद्धा बेतू शकतो हे माणसानं ओळखलं. आणि प्रत्येक निसर्गातला प्राणी हा माणसांच्यासाठी आहे. आणि निसर्गानं आजपर्यंत माणसाला देत आले, पण माणसानं आजपर्यंत निसर्गाला फक्त हानीच पोचवण्याचं काम केले. तर असं न करता आपण निसर्गाचं संगोपन करायचंय. निसर्गाला हानी पोचल असं कोणतंही कार्य सुद्धा आपण आपल्या विद्यार्थ्यांच्याकडून होऊ नये एवढी मी अपेक्षा करतो. आणि जाता जाता एक बोलायचं वाटलं. मी अगोदर म्हटलं की मी बऱ्याच शाळेत कार्यक्रम घेतलेत, पण ह्या शाळेवर माझं जरा जास्तच प्रेम आहे. खास करून सरांच्यावर माझं लय म्हणजे एक अटॅचमेंट झाली आमची. या ठिकाणी उपस्थित झाले त्याचबरोबर युनुस मनेर साहेब यांनी जे मार्गदर्शन केलं मोलाचं असं ते आमचे विद्यार्थी कायम लक्षात ठेवतील आणि इथून पुढेही मार्गदर्शन असंच करत राहावं अशी मी इच्छा व्यक्त करते. आणि या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं, सर्व विद्यार्थी, शिक्षक सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानते आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करते. विषय उपयुक्त प्रश्न मला सांगितला की गाडी कशासाठी, ह्या गाडीचं काम काय आणि आमचं काम काय. जसं आता रेस्क्यू टीम म्हणून सांगितलं. रेस्क्यू टीमचा अर्थ काय? रेस्क्यू टीम म्हणजे एखाद्या वन्य प्राणी जखमी अवस्थेत अथवा अडचणीत म्हणजे घरात अडकलाय किंवा विहिरीत पडलाय किंवा तारेच्या कुंपणात त्याचा पाय अडकलाय किंवा काय वेळेला शिकारी लोक फाशी लावतात, त्यात त्याचा पाय किंवा त्याचा इतर अवयव तो अडकलाय, त्यावेळेला त्या प्राण्याला रेस्क्यू करणे म्हणजे त्याला त्यातनं बचाव त्याचा करून त्याचा उपचार करून त्याला परत आहे त्या अधिवासात सोडणे